विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत वर्ग 8वी मॅथमॅटिक्स चॅप्टर नेम एरिया त्यामधील 15.6 मधील क्वेश्चन फर्स्ट काय आहे बघू. आणि क्वेश्चन फर्स्ट या व्हिडिओमध्ये होईल, सेकंड दुसऱ्या व्हिडिओमध्ये होईल, थर्ड पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि फोर्थ दुसऱ्या व्हिडिओमध्ये. असे 4 व्हिडिओ बनतील ह्या प्रॅक्टिस सेटवर. छोटे छोटे व्हिडिओ केले म्हणजे आपल्याला पाहायला सोपं आणि सोयीस्कर होईल आणि कमी वेळेमध्ये होईल. ओके, तर चला आपण पहिला क्वेश्चन बघू. पहिला क्वेश्चन आहे रेडियस ऑफ द सर्कल्स आर गिवन बिलो, फाइंड देअर एरिया. सर्कलचे आपल्याला रेडियस दिले आहे, एरिया शोधायची आपल्याला. खूप सोपं आहे, काही अवघड नाही. रेडियस दिले आहे, आन्सर मध्ये लिहायचं रेडियस इट इज डिवाइडेड बाय आर. ब्रॅकेट मध्ये आर घ्या, 28 सेंटीमीटर दिले आहे. आपल्याला एरिया काढायचा आहे. कोणाचा काढायचा आहे? सर्कलचा काढायचा आहे. therefore area of the circle is equal to फॉर्म्युला असतो पाय आर स्क्वेअर. तर एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू, पायची व्हॅल्यू आपल्याला 2 ठेवता येतात, 22/7 किंवा 3.14. आपण इथं 22/7 ठेवू, कारण रेडियस जी आहे ती मल्टिपल ऑफ 7 आहे. इनटू आर ची व्हॅल्यू किती आहे? याची व्हॅल्यू 28 त्याचा स्क्वेअर. पुढच्या स्टेप मध्ये 22/7 28 चा स्क्वेअर करत बसायचं नाही आपण, त्याला 2 टाइम्स लिहायचं. 28 into 28. 7 1 जा 7, 7 4 जा 28, 7 1 7, 7 चौक 28. पुढचा प्रश्न 22 गुणिले 4, 22 चौक 88, 22 चौक 88 गुणिले 28. 88 गुणिले 28 करा. 88 गुणिले 28, 88 64 ला 4 हातचे आले 6, 88 64, 8 2 16 आणि हातचे 6, 6 4 10 6 16 6 हातचा 1, 6 7 8 86 ला 6 हातचे आले 8, 8 2 16, 16 8 24. ह्याचं उत्तर ते 2464. मी 28 न गुणण्याऐवजी आपला साधा गुणाकार थोडस मेथड वापर, त्या मेथडनं सोडवायचा. म्हणजे याचं उत्तर आलं 2464. एरिया होता एरिया आपण ऑलवेज स्क्वेअर मध्ये काउंट करतो, सेंटीमीटरला सेंटीमीटर. तर याचं खाली आन्सर लिहायचं. therefore एरिया ऑफ द circle is 2464 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, एकदा पाहून घ्या हा क्वेश्चन. सेकंड एक्झाम्पल आहे. 10.5 सेंटीमीटर. आन्सर मध्ये रेडियस r is equal to 10.5 centimeter. Next, therefore area of the circle is equal to pi r square is equal to, पायची व्हॅल्यू किती ठेवायची रे? 22/7 into r ची व्हॅल्यू किती आहे? 10.5 square. Again 22/7 into 10.5 चा स्क्वेअर काढत बसायचं नाही, त्याला 2 टाइम्स लिहायचं. 10.5 into 10.5, 7 1 7, 7 1 7, 3 उरले. 3 पुढे जात नाही, अगोदर हा डेसिमल इथं द्यायचा. आता झाली 35, 7 5 35. उरलं काय येतं आपल्याकडे? 22 गुणिले 1.5 गुणिले 10.5
10.5. पुढचं आता हे तिघांचा पण गुणाकार करायचे, कन्फ्यूज व्हायची गरज नाही. आपण समजण्यासाठी दोघांचा गुणाकार करू. कोणीही दोघांचा करा. आपण अगोदर ह्या दोघांचा गुणाकार करू. 22 गुणिले 1.5. आपण पॉइंट नाही असं समजू. 15 ने डायरेक्ट गुणू. 15 दुनी 30 ला 0, हातचे आले 3. 15 दुनी 30 आणि 3 33. एक सोडून डेसिमल द्यायचं. याचं उत्तर आलं 33. 33 ला आपण 10.5 ला 10.5 33. आता समजू आपण वरील पॉइंट नाही. 3×15 ला 5, हातचा आला 1. 3 0 0 ने 1 ला 1, 3 1 3 गुणिले 3×15 ला 5, हातचा आला 1. 3 0 0 ने 1 ला 1, 3 1 3 म्हणजे 5 6 4 3. डेसिमल द्यायचे. एक सोडून दिला तर त्याचं उत्तर आलं. सर्वांचा गुणाकार आला आपल्याकडे 346.5 स्क्वेअर सेंटीमीटर. शेवटी उत्तर लिहायचं. एरिया ऑफ द सर्कल इज 346.5 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, एकदा पाहून घ्या. आपण थर्ड एक्झाम्पल बघू. चला थर्ड एक्झाम्पल पाहू आपण. थर्ड एक्झाम्पल आहे 17.5 सेंटीमीटर. आन्सर मध्ये लिहायचं रेडियस आर इज इक्वल टू 17.5 सेंटीमीटर. याचा पण एरियाच काढायचे आपल्याला. एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू आपण तेच ठेवणार. आपण 22/7 इंटू आर ची व्हॅल्यू 17.5 स्क्वेअर इज इक्वल टू 22/7 इंटू 17.5 इंटू 17.5. 7 डिवाइड करू. 7 1 7, 7 दुनी 14, 3 उरले. पुढे देता येत नाही. डेसिमल दिला आणि पुढे 3 दिलो. 35 झाले. 7×5 35. उरलं काय आपल्याकडे 22 गुणिले 2.5 गुणिले 17.5. ह्या तिघाचा गुणाकार करायचा. काही ताण घ्यायची गरज नाही. 22 गुणिले 2.5. 25 दुनी 50 ला 0, हातचे आले 5. 25 दुनी 50 आणि 5 55. एक डेसिमल होते. एक डेसिमल देऊन टाकलं आपण म्हणजे उत्तर आलं 55. 17.5 ला म्हणायचं. 17.5 गुणिले 55. 5×5 25 ला 5, हातचे आले 2. 5 35 आणि 2 37 ला 7, हातचे आले 3. 5 1 5 आणि 3 8 गुणिले 5×5 25 ला 5, हातचे आले 2. 5 35 आणि 2 37 ला 7, हातचे आले 3. 5 1 5 आणि 3 8. ह्या दोघांची बेरीज करा. 5 7 5 12 ला 2, हातचा आला 1. 17 15 1 16 ला 7, हातचा आला 8 आणि 1 9. एक डेसिमल सोडून द्यायचे. एक डेसिमल सोडून दिला. याचं उत्तर आलं 962.5 स्क्वेअर सेंटीमीटर. शेवटी आन्सर लिहायचं. एरिया ऑफ द सर्कल इज 962.5 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, व्यवस्थित समजून घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग.